पुण्यामध्ये आज MPSCच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलं। IBPS आणि MPSCची परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार आहे आणि त्यामुळे दोन्ही परीक्षा एकत्र घेण्याऐवजी IBPSची परीक्षा पुढे ढकला अशी मागणी आंदोलक करतात। तसंच कृषी विभागाची 258 जागांसाठीची परीक्षा यामध्ये समाविष्ट करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। ABP माझानं ही बातमी लावून धरली। याचा परिणाम म्हणजे MPSCनं उद्या सकाळी 10 वाजता बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय होऊ शकतो। दरम्यान काल रात्रीपासून आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांची सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी देखील भेट घेतली। मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे, कारण विषय अतिशय गंभीर आहे। हजारो लाखो मुलांच्या मेरिटवर नोकरीला बसू पाहता आणि ही पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे। पेपर ओव्हरलॅप होता कामा नये। ही मुलं कष्ट करून परीक्षा देतात आणि मुलं 10 वेळा पैसे भरणार नाहीत, एकदाच पैसे भरतील आणि त्या एकाच फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे। आमची याच्यामध्ये सामाजिक भूमिका आहे आणि कृपा करू याचं जे क्रेडिट आहे हे सर्व एकजुटीचं या विद्यार्थ्यांचं आहे। आम्ही फक्त कार्यकर्ता म्हणून युवांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलेलो आहे। सरकारला अजून सुद्धा विनंती करतो, उद्या तुम्ही जी बैठक लावताय हे विद्यार्थी रात्रभर इथं पावसात बसणार आहे। तुम्हाला एसीत बसायचे, चर्चा करायची आहे, चहा पाणी घेत असताना चर्चा तुम्हाला करायची, ती उद्या करताय ती आज करा आणि आजच्या आज तुम्हाला निर्णय हा घ्यावाच लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।